श्रीराम समर्थ भाग क्रमांक 64. श्रीराम. हिरण्यकशिपू जो होता त्याचा हा लाडका पुत्र होता आणि त्याने ह्या आपल्या लाडक्या पुत्राला दैत्यांचे जे गुरु होते शुक्राचार्य यांच्याकडे त्यांनी सुपूर्द केलं होतं. आणि त्यांनी तेव्हा काय केलं की त्यांचे जे पुत्र होते दोन, षंड आणि अमर्क नावाचे, त्या दोघांना ही कामगिरी दिली आणि सांगितलं की तुम्ही या बालकाचा जो आहे तो अभ्यास घ्या, त्याला सगळं शिक्षण द्या. कारण ते त्यावेळेस तपश्चर्या करण्यासाठी दुसरीकडे गेले होते. आणि म्हणून त्यांनी विचार केला की ठीक आहे, आता याची माझी मुलंसुद्धा सक्षम आहेतच. आणि त्यांनी त्यांना सांगितलं. अर्थात हिरण्यकशिपूचे हा जो मुलगा होता त्याने अर्थात त्यांच्याकडे जाऊन शिक्षण घ्यायला सुरुवात केली. हिरण्यकशिपू खूप हुशार होता. हा प्रल्हाद खूप हुशार होता. अर्थात त्याला एकदा का एखादी गोष्ट सांगितली की तो लगेच तो तोंड पाठ करून दाखवायचा. एक पाठी होता. त्याला शिक्षण तर ते देत होते, परंतु त्याला ते शिक्षण आवडत नव्हतं. कारण त्या शिक्षणामध्ये अर्थात नीतिमत्ता नावाचा भागच नव्हता. कारण ते पूर्णपणे असुरी वृत्तीला पोषक असं शिक्षण होतं. परंतु त्याचा नाईलाज होता. तो लहान होता. शिक्षण जे काही देत होता त्याला ते ऐकणं भागत होतं. एक दिवस असं घडलं की काही दिवस त्यांनी शिक्षण घेतलं आणि हिरण्यकशिपूला असं वाटलं की आपला मुलगा काय शिक्षण घेतो एकदा आपण ऐकूया तरी. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की माझ्या बाळाला घेऊन या. आणि अर्थात हिरण्यकशिपूचा मुलगा हा म्हणजेच प्रल्हाद आईकडे गेला. आईनेसुद्धा मोठ्या आनंदाने त्याला छान तयारी करून दिली. म्हणजे जा बाबांना भेट. आणि अर्थात दरबारामध्ये त्यांनी बोलवलं होतं का तर माझा पुत्र किती छान आहे हे दाखवायसाठी त्यांनी हिरण्यकशिपूने दरबारामध्ये त्याला पाचारण केलं होतं. आणि अर्थात दरबार भरल्यावरती हिरण्यकशिपूला अर्थात म्हणजे त्याच्या वडिलांना भेटायला प्रल्हाद अतिशय आनंदाने आला. आल्यावर त्याने आपल्या वडिलांना नमस्कार केला, वाकून चरणांना नमस्कार केला. हिरण्यकशिपूला तर खूप आनंद झाला. हिरण्यकशिपूने लगेच त्याला आपल्या मांडीवर घेतलं आणि अतिशय लाडाने त्याला विचारलं की बाबा रे, तू शिक्षण घेतो आहेस, मला खूप आनंद आहे या गोष्टीचा. आणि म्हणून तू मला हे सांग की तू तुझ्या गुरुग्रही गेल्यावर काय शिक्षण घेतलं होतंस, मला काहीतरी म्हणून दाखवशील का. आता लहान मुलगा, आपणही आपल्या लहान मुलाचा असेल किंवा नातू असेल त्याला सांगतो, अरे काय शिकलास, सांग मला काहीतरी एखादी कविता म्हणून दाखव. अगदी असं प्रेमाने आणि लाडाने प्रल्हादाने त्याने सांगितलं. आणि अर्थात त्याच्या मांडीवर बसला होता. अर्थात प्रल्हाद म्हणाला, हो मी तुम्हाला लगेच सांगतो काय मी शिकलो. आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केली. तो म्हणाला की त्यात असं आहे की बहुसंख्य प्राणी जे आहेत ते मी आणि माझे त्या शब्दामध्ये अडकलेले असतात. आपल्या सर्वांचं पतन होण्याचं कारण मी आणि माझे या दोन शब्दामुळेच होतं. आणि म्हणून मी आणि माझा हा शब्द आपण विसरायला पाहिजे. जे काय आहे ते सगळं भगवंताचं आहे, माझं काही नाही आहे. हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. हे जो मनुष्य लक्षात ठेवतो तो मनुष्य कधीही चूक करत नाही. भगवंत सर्वस्व आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अशा प्रकारचा तो सांगत होता. खरंच मी आणि माझ्या हा जे दोन शब्द आहेत त्याच्यावरतीच स्वामींचं खूप सुंदर अशी प्रार्थना आहे की मी माझे मावळ सर्व तू तुझे उगवता. स्वामी स्वरूपानंदांची एखाद दिवशी वाचू आपण. वाचलेली मागे एकदा मी, परत काहीतरी वाचू. खूप सुंदर असं त्यांचं ती प्रार्थना आहे की मी माझे मावळ सर्व तू तुझे उगवता. किती सुंदर अर्थ आहे की मी आणि माझ्या ह्याच्याभोवती मी फिरत असतो. तो जर मावळला तर सद्गुरूंचं सगळं जे आहे ते आतमध्ये उगवेल, पण त्याच्यासाठी हे नष्ट झालं पाहिजे. आणि प्रल्हाद तेच सांगतो की मी माझे हा जो भाग आहे याच्यामुळे प्राणी उद्विग्न असतात आणि अधःपतनाचं मुख्य कारण हे आहे. आणि हे जर आपल्याला समजलं तर आपण भगवंताच्या चरणी नक्की शरण जाऊ.
अशा प्रकारे तो सगळं म्हणतोय. प्रल्हाद प्रशंसा कोणाची करतोय? भगवान विष्णूंची. आणि भगवान विष्णू ते याचे शत्रू. आणि हा भर सभेमध्ये सर्वांच्या समोर आपल्या वडिलांच्या मांडीवर बसून त्यांच्या शत्रूची अर्थात स्तुती करत होता. पण असं होऊन सुद्धा हिरण्यकश्यपू रागावला नाही. हे महत्त्वाचं. तो हसला उपहासाने अर्थात. तो म्हणाले की बरोबर आहे, लहान मुलांचं हे असंच असतं. त्यांना कोणीतरी काहीतरी उलटसुलट माहिती देतात आणि त्याची बुद्धी अशी बिघडवतात. ज्यांच्याकडे मी याला पाठवले त्या गुरुजींच्या घरी नक्कीच कोणीतरी विष्णूंचे भक्त असतील, जे गुप्तपणे राहत असतील आणि त्यांनीच या मुलाचा बुद्धिभेद केला आहे. अन्यथा माझा मुलगा असा माझ्या शत्रूची कशी स्तुती करेल? पण नक्की त्याला कोणीतरी अशा प्रकारे भेटलेला आहे आणि तो लपून त्याला हे असं करतोय. तेव्हा त्या म्हटला की जा मुला, जा तू गुरुजींकडे, गुरुजींना काय सांगायचं मी सांगतो. आणि मग त्याने गुरुजींना निरोप दिला. अहो काय शिकवताय तुम्ही? हे का असं कसं सगळं शिक्षण दिलं? काय आहे असं? अर्थात सभेमध्ये ती दोन्ही मुलं आली होती गुरूंची. त्याने हे ऐकलं. ते म्हणाले काळजी करू नका, आम्ही बघतो काय झालं आहे. प्रल्हादाला परत एकदा गुरूंच्या घरी पाठवलं. पूर्वीची पद्धत होती, गुरुकुल सिस्टीम आपल्याला माहिती आहे गुरूंचं किती महत्त्व होतं. उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुग्रहिताला परत पाठवून दिलं आणि त्याला सांगितलं की बघा काय झालं आहे. गुरुग्रही गेल्यावरती हे जे त्याचे दोन शुक्राचार्यांची दोन मुलं होती, त्यांनी त्याला गोडी गुलाबीने अगदी छान शब्दात विचारलं, अरे बाबा प्रल्हादा, खरं सांग, खोटं बोलू नको. हे अशा प्रकारची तुझी बुद्धी कशी काय उलटी झाली? आम्ही तर तुला कधी असं सांगितलं नव्हतं, पण तू हे उलटं नेमका कसं काय सांगत सुटलेस? आम्ही सगळ्यांना सांगतो की हिरण्यकश्यपूच सर्व आहेत आणि तू उलटं सांगतोयस. तर अशी उलटी बुद्धी तुला कशी काय आली? तुला कोणी भडकवलं आहे? सांग तरी आम्हाला. या आश्रमामध्ये असं कोण आहे की ज्याने तुला मिसगाईड केलं? आपल्या भाषेत कोणी तुला बुद्धिभेद केला आहे? तेव्हा तो म्हणाला की काय त्याच्यामध्ये बुद्धिभेद करण्याचा प्रश्न आला? मी जे सांगितले ते बरोबर सांगितलेलं आहे. मला कोणीही सांगायची गरजच नाही आहे. हे मला माहीतच आहे की भगवंत जो आहे तोच खरा आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी मिथ्या आहेत. त्यामुळे हे ज्ञान मला पहिल्यापासूनच आहे. म्हणजे तुमच्या गुरुग्रही येण्याच्या आधीपासून हे ज्ञान मला आहेच आहे आणि ते बरोबर आहे. आपण अशा प्रकारे भेदभाव करणं चुकीचं आहे की मी असुर आहे, मी अमका आहे, मी राजा आहे, मी नाही. असा भेद करायचं हा भागच चुकीचा आहे. सगळे समान आहेत, सगळे परमेश्वराची लेकरं आहेत. तर तुम्ही हे जे काय मला म्हणतं की बुद्धी बिघडवली वगैरे, हे असं काही घडलेलं नाहीच आहे. आणि भगवंत जो आहे अहो त्याच्याविषयी जर एकदा आपल्याला समजलं तर आपण त्याच्याकडे खेचले जातोच ना. जसं लोखंड लोहचुंबकाकडे खेचलं जातं, तसं भगवंताच्या विषयी जर तुम्ही एकदा जाणलं तर तुम्ही भगवंताकडे आपोआप खेचले जाल, जसं मी गेलो आहे. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं की मला कोणीही मिसगाईड केलं नाही, इन अदर वर्ड्स आपल्या भाषेत. तेव्हा हे सगळं सांगितल्यावरती गुरुजींना काय बोलावं काय समजेना. काय हे सांगतोय तो? आम्ही शिकवलं काय आणि वरून सांगतो की हे ज्ञान बरोबर आहे. तेव्हा त्यांना राग पण आला थोडासा. ते म्हणले हे बघ आता नीट शिक्षण शिक, नाही तर तुला आम्ही शिक्षा करू, छडी आणा इकडे. अशा प्रकारे त्यांनी त्याला थोडंसं धाकात घेतलं आणि म्हणाले, बाबा रे, जर तू नीट शिक्षण घेतलं नाहीस तर या छडीचा वापर आम्ही करू शकतो, लक्षात ठेव. आणि आम्हाला हे असं वापरायचं माहीत आहे आणि तुझ्या वडिलांनी आम्हाला सांगितलं की याला शिक्षण नीट द्या, उलटसुलट काही शिकता कामा नये. तेव्हा तू हे जे काय केलंस ते सगळं चुकीचं केलंस. आम्हाला आश्चर्य वाटतं की दैत्यांचं हे जे वंशरूप आहे तुझ्यामध्ये, याला काय म्हणावं? अरे चंदनाच्या वृक्षामध्ये ही बाभूळ कुठून उत्पन्न झाली? त्यांनी असुराला चंदन म्हणलं आणि प्रल्हादाला बाभूळ म्हणलं. बघा कसं आहे गंमत. आणि तू असा कसा इथे आलास?
अशा प्रकारे ते त्याला म्हणाले. अर्थात त्याच्याने त्याला काय फरक पडला नाही. मग नंतर गुरुजींनी यथावकाश त्यांच्या पद्धतीने, म्हणजेच धाक दपटशा वगैरे दाखवून त्याला परत एकदा शिक्षण द्यायला सुरुवात केली. जे काही त्यांनी शिक्षण त्याला माहीत होतं त्याला सगळं सांगितलं, विसरून जा आणि आम्ही सांगतो ते ऐक, ते खरं ज्ञान आहे. मग त्यांच्या पद्धतीने त्याला बऱ्यापैकी ज्ञान त्यांनी देण्याचा प्रयत्न केला किंवा दिलं. प्रल्हाद अर्थात लहान होता. गुरु सांगतील ते त्याला ऐकायचंच होतं, काय बोलायचा प्रश्न नव्हता. प्रत्येकाची आज्ञा त्याच्यासाठी शिरोधार्थ होती. त्यामुळे तो जे काय ते सांगत होते तो ऐकत होता. आणि मग त्यांनी त्यांच्या पद्धतीने धर्म अर्थ काम वगैरे काय आहे हे त्यांनी त्यांच्या पद्धतीने समजावून सांगितलं. त्यांच्या पद्धतीने साम दाम दंड भेद काय असतं हे त्यांच्या पद्धतीने समजावून सांगितलं. आणि मग त्याचं जे काय शिक्षण आहे ते त्यांच्या हिशोबात पूर्ण झालं, प्राथमिक. आणि मग ते त्याला परत त्याच्या मातेकडे घेऊन गेले आणि अर्थात म्हणाले आमचं एक भाग शिकून झालेला आहे, तेव्हा आता तुम्ही घेऊन जाऊ शकता त्याला. म्हणाले छान झालं. आईला तर खूप आनंद झाला. माता जी होती कयाधू तिला खूप आनंद झाला. आणि मग तिने अर्थात आपल्या मुलाला छानपैकी गुरुग्रहून आल्यावरती खायला प्यायला घातलं, छान आंघोळ घातली, छान कपडे घातले आणि मग म्हणाले चल आता आपण जाऊया बाबांकडे, बाबा तुझी वाट बघतायत. आणि अर्थात प्रल्हाद जो आहे तो निघाला. त्याचे बाबा अर्थात दरबारामध्ये होते आणि राजसिंहासनावर बसले होते. सगळे बाकीचे लोक त्याच्यासमोर मुजरा करत होते आपल्या भाषेमध्ये. आणि अशा या दरबारामध्ये प्रल्हाद जेव्हा आला तेव्हा त्याच्या वडिलांना परत एकदा आनंद झाला, बाबा माझा मुलगा आला, माझा आवडता मुलगा आला. आणि प्रल्हाद पण तिथे आला आणि अतिशय आदरपूर्वक त्याने आपल्या वडिलांच्या चरणाला नमस्कार केला. हे बघितल्यावर त्यांना खूपच आनंद झाला की किती छान शिक्षण घेतलं माझ्या मुलाने. सर्व दरबारामध्ये सर्वांच्या समोर त्याने कुठल्याही प्रकारचा अनमान न करता माझ्या चरणावर मस्तक ठेवलं. किती याला छान प्रकारचे हा गोष्टी शिकला आहे. आणि मग त्यांनी त्याला उचलून घेतलं अतिशय लाडाने आणि अर्थात आपल्या मांडीवर बसवलं. सिंहासनावर राजा बसला आहे आणि हा त्याच्या मांडीवर बसला आणि अर्थात अतिशय लढीवाळपणे त्यांनी त्याचं अगदी कुरवाळलं त्याला. आणि हिरण्यकश्यपू राक्षसाला यावेळेस खूप आनंद झाला की माझा इतका छान मुलगा, इतका गुणी मुलगा आहे, वा 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 असं म्हणत त्यांनी त्याला अगदी कुरवायला सुरुवात केली आणि त्याला खूप आनंद होत होता. त्याला इतका आनंद झाला की त्याच्या डोळ्यातून प्रेमाचे अश्रू आले, दैत्याच्या इतकं त्याचं प्रल्हादावरती प्रेम होतं त्याला. मग नंतर यथावकाश त्याने म्हणाला की बाळ प्रल्हादा, तू आता बरेच दिवस गुरूंकडे गेला होता नाही का, भरपूर गोष्टी तू आता शिकला असेल, तर त्यातली मला एखादी चांगलीशी गोष्ट सांग ना. अर्थात कुठलाही बाप जे करेल तेच त्याने सांगितलं की तू काय शिकलं त्यातलं तुला काय येतं ते सांग, म्हणून दाखव काहीतरी, सांग काहीतरी. प्रल्हाद म्हणाला हो तात जरूर मी सांगेन तुम्हाला, जरूर सांगेन, आनंदाने सांगेन. आणि प्रल्हाद म्हणाला तात असं आहे की भगवान विष्णूंची भक्ती करण्याचे 9 प्रकार आहेत. एक म्हणजे भगवंताच्या गुणांचे श्रवण करणं, दुसरं त्याचे कीर्तन करणं, तिसरं त्याचं स्मरण करणं, नंतर त्यांच्या चरणाची सेवा करणं, त्यांची पूजा करणं, त्यांना वंदन करणं, त्यांचं दास्य होऊन त्याची भक्ती करणं, त्यानंतर त्यांना सख्यासारखं ठेवणं आणि शेवट म्हणजे त्यांना आत्मनिवेदन. अशा 9 प्रकारे भगवंताची आपल्याला भक्ती करता येते. हा एक खूप सुंदर भाग मला माहीत आहे. अर्थात आपल्यालाही हे माहीत आहे की नवविध भक्तीचे हे मार्ग आहेत. दासबोधात पण हेच सांगितलं आहे की नवविध भक्तीचे मार्ग आहेत. त्यातला एक भाग आपला आता सुरू आहे, श्रवण भक्ती आपण करतो आहोत. कीर्तन भक्तीचा भाग थोडासा माझ्याकडून चालू आहे महाराजांच्या कृपेने. आणि स्मरण तर आपण सुरुवातीलाच केलं, नामस्मरण. हे पहिल्या 3 भक्ती आपल्याकडून महाराज दररोज करून घेत आहेत. किती छान गोष्ट आहे बघा. आणि आपले महाराज म्हणतात की या 3 भक्ती जर तुम्ही केल्यात तर मग तुमच्या बाकी भक्ती आपोआप होतील, असे महाराज म्हणतात. तर अशा प्रकारे ह्या प्रल्हादाने सुंदर असं वर्णन केलं की या 9 प्रकारे भक्ती करता येते. आणि हे जेव्हा त्यांनी सांगितलं मांडीवर बसून भर सभेत,
तेव्हा हिरण्यकशिपूला इतका राग आला की त्याचं अंग कापायला लागलं, थरथर 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 थरथर. आणि त्यांनी काय केलं असेल, समोर जे गुरुपुत्र आले होते, शुक्राचार्यांचे 2 पुत्र, त्यांना त्यांनी सरळ सभेमध्ये संबोधन केलं. अरे नीच ब्राह्मणांनो, बघा काय म्हणाले, अरे नीच ब्राह्मणांनो, हे तुम्ही काय केलंय? अरे हा माझा मुलगा आहे, याचा विचार न करता तुम्ही या मुलाला असं निरुपयोगी शिक्षण दिलं. माझ्या शत्रूची तारीफ करायला त्याला शिकवलं. असं कसं तुम्ही केलं? अहो लक्षात ठेवा, चुकीची गोष्ट जेव्हा तुम्ही करता ती आज नाही उद्या उघडकीस येतेच कधीतरी. आणि ते आज उघडकीस आलं की तुम्ही काय शिक्षण दिलं हे काय ह्याने सगळं सांगितलं. तेव्हा असं कसं केलंस मला सांगा. त्याने जाब विचारला अत्यंत क्रोधाने. त्याच्या क्रोधाला तर सर्व चराचर घाबरायचं. आणि अर्थात हे जे गुरुपुत्र होते 2 जण, ते म्हणाले, अहो, त्यांनी त्याला संबोधन केलं, हे इंद्र शत्रू दैत्याला, कारण तो इंद्राचा 1 नंबरचा शत्रू होता. ते म्हणाले, अहो तुमचा हा जो पुत्र जे काही बोलतो आहे ते त्याला आम्ही किंवा कोणी शिकवल्यामुळे बोलतो असं मला तरी वाटत नाही. पहिल्यांदा आम्हाला असं वाटलं, परंतु आम्ही तर हे त्याला शिकवण्याचा प्रश्नच येत नाही असं काय. आणि आम्ही मागच्या वेळेसच विचारलं होतं की तुला हे कोणी शिकवलं. मागच्या वेळेस पण त्याने अशीच भाषा केली होती. तेव्हा आम्ही त्याला विचारलं होतं की हे तुला कसं काय समजलं, कोणी सांगितलं, आम्ही तर तुला काही शिकवलं नाही. तेव्हा तो म्हणाला, शिकवायची गरज काय, हे तर मला ज्ञान पहिल्यापासून आहे. म्हणून आम्हाला असं वाटतं की हे राजन, ही त्याची जन्मजात बुद्धी आहे. तेव्हा आपण आपला राग आवरा, क्रोध आवरा आणि आम्हाला विनाकारण दोष देऊ नका. आमचा काहीही अपराध नाही. अशा प्रकारे जेव्हा या गुरुपुत्राने उत्तर दिलं, तेव्हा त्याने हिरण्यकशिपूने प्रल्हादाला विचारलं, काय रे, हे गुरु जे सांगतायत तुझे, हे खरं आहे का खोटं आहे? ते असं म्हणतात की त्यांनी तुला हे काहीच शिकवलेलं नाही आहे. ना आश्रमामध्ये कोणीतरी असं तुला शिकवणारी व्यक्ती आहे. आणि ते म्हणतात की हे तुला उपजत ज्ञान आहे. तर हे उपजत ज्ञान कसं काय मिळालं तुला आणि खरंच आहे का हे मला सांग. त्यांचा विश्वास नव्हता. त्यांचा विश्वास आपल्या पुत्रावर होता की आपला पुत्र आहे हा माझीच चव आहे, नक्की स्तुती करेल, भगवंताची कसे करेल. म्हणून ते म्हणाले, तू सांग खरं काय घडलं ते. तेव्हा प्रल्हाद म्हणाला, त्यात असं आहे, अतिशय नम्रपणे म्हणाला, अतिशय नम्रपणे म्हणाला, त्यात असं आहे ना की अनेक लोक संसारामध्ये अशी आहेत की ज्यांचा इंद्रियावर ताबा नसतो आणि त्यामुळे ते फक्त विषय भोगण्याचाच त्यांना आनंद मिळत असतो. आणि म्हणून ते फक्त ग्रह अधिक कर्मच फक्त करत राहतात. भगवंताविषयीचं ते काहीच विचार करत नाहीत. आणि अशी माणसं ही खरी मूर्ख माणसं आहेत. आणि ज्यांना हे समजतं की हे करणं व्यर्थ आहे, ह्याचा काही विशेष फायदा नाही, ती लोक इतर गोष्टी पण करतात, जसं भगवंताची भक्ती. आणि जोपर्यंत एखादा मनुष्य भगवंताची भक्ती करत नाही ना, तोपर्यंत त्याचं जीवन व्यर्थच आहे. असा उपदेश त्यांनी केला परत एकदा त्याच्याच मांडीवरून. आता मात्र हिरण्यकशिपूचा तोलच ढळला. ज्या विष्णूंचं नावसुद्धा त्याच्या सभेमध्ये उच्चारायची कोणाची हिंमत नव्हती, त्या सभेमध्ये त्या हिरण्यकशिपूच्या मांडीवर बसून त्याचाच पुत्र विष्णूंची तारीफ करतो आहे आणि अनेक वेळा करतोय, हे त्याला सहनच झालं नाही. आणि अर्थात त्यांनी आपल्या या प्रिय पुत्राला मांडीवरून उचललं आणि जमिनीवर फेकून दिलं. आणि तो म्हणाला, दैत्याने म्हणाला, आत्ताच्या आत्ता याला इथून बाहेर घेऊन जा आणि ताबडतोब याला मारून टाका. हा मारण्याच्याच योग्यतेचा आहे. अरे हा स्तुती कोणाची करतोय? स्वतःच्या सख्या चुलत्याला मारणाऱ्या विष्णूंची हा स्तुती करतोय.
अरे काकांचा वध केला या विष्णूने, तो आपला शत्रू आहे, आणि भर सभेमध्ये हा त्याची स्तुती करतोय. असा कसा हा करतोय? या वयामध्ये 5 वर्षाचं अवघं वय आहे, या वयामध्ये तर त्यांनी आई वडिलांची स्तुती केली पाहिजे. आई वडिलांना तो विसरता कामा नये, परंतु हा आम्हाला विसरून गेला आणि त्या विष्णूला हा ची स्तुती करतोय. हा माझा पुत्र होऊ शकतच नाही. असा माझा पुत्र मला आवडत पण नाही असेल तरी ह्याला मारून टाका. जसं आपल्या शरीराला जर कधी एखादा रोग झाला तर कधी कधी गरज पडली तर आपण तो अवयव छाटून टाकतो. का तर अवयव गेलेला परवडला पण शरीर तर वाचेल. हिरण्यकश्यपूचं म्हणणं हेच होतं की हा जरी माझा मुलगा असला तरी पण हा जगण्याच्या लायक नाही आहे. याला वेळीच आपण ठेचलं पाहिजे, याला वेळीच मारलं पाहिजे, अन्यथा इतरत्र सुद्धा हे लोण पसरू शकतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं दैत्यांना, माझ्या आज्ञेची त्वरित अंमलबजावणी करा. कारण दैत्य पहिल्यांदा अंमलबजावणी करायला कचरले होते. कारण त्यांना असं वाटलं की हिरण्यकश्यपू रागाच्या भरात काहीतरी म्हणाला असेल, पण शेवटी तो त्याचा पुत्र आहे, या गादीचा वारस आहे, राजपुत्रच आहे आपल्यासाठी, त्याला कसं आपण मारणार. म्हणून ते काही पहिल्यांदा न करता उभे राहिले होते. परंतु हिरण्यकश्यपूने अगदी निसंदिग्धपणे सांगितलं की नाही, याला मारण्याशिवाय पर्याय नाही, याला मारायलाच पाहिजे, ही माझी आज्ञा आहे. आता जेव्हा असं हिरण्यकश्यपू म्हणाला की आज्ञा, तेव्हा दैत्यांना काय, दैत्य लगेच उभे राहिले. ज्याच्या हातात जे काही शस्त्र असेल ते शस्त्र प्रत्येकाने हातात घेतलं. कोणी तलवार घेतली, कोणी त्रिशूळ घेतला, कोणी काय घेतलं, आणि ते सगळी शस्त्र घेऊन त्यांनी अर्थात प्रल्हादाच्या वरती चाल केली. प्रल्हाद खाली पडला होता, महालामध्ये त्याला फेकून दिलं होतं जमिनीवर. सगळे तिथे जमा झाले, गोल केला आणि सर्वांनी आपापल्या हातातली शस्त्र जी आहेत ती प्रल्हादावर चालवली. काही लोकांनी डोळे मिटले, म्हणाले आता काय दिसणार आहे, आपल्या रक्ताचा सडा. परंतु आश्चर्य घडलं. इतक्या सर्व राक्षसांनी इतकी सगळी शस्त्र प्रहार त्याच्यावर केले, पण त्याच्यातल्या एकाही शस्त्राचा प्रल्हादावर कुठलाही परिणाम झाला नाही. शस्त्र तुटली काही काही, पण त्याला काही झालं नाही. आता आश्चर्यचकित व्हायची वेळ होती दैत्यांची. त्यांनी वेगवेगळे प्रयत्न केले अनेक प्रकारे मारण्याचे, पण तरी प्रल्हादाच्या अंगावर ओरखडा सुद्धा आला नाही. त्यानंतर मग हिरण्यकश्यपूने ठरवलं की शस्त्राने मरत नसेल तर आपण वेगळ्या प्रकारे त्याला मारूया. मग त्याने अर्थात ठरवलं की याला हत्तीच्या पायी देऊया. आणि मग त्याने तो प्रयत्न केला, हत्तीला बोलवलं आणि हत्तीच्या पायाखाली देण्याचा प्रयत्न केला, परंतु हत्ती त्याच्या डोक्यावर पाय द्यायला तयार नव्हता. हत्ती त्याला बघितलं की सोंड वर करायचा आणि त्याला सलामी द्यायचा. मग त्याने दुसरा प्रयत्न केला. ज्या ठिकाणी भरपूर विष असलेले साप आणि नाग आहेत अशा खोलीमध्ये त्याला सोडून दिलं आणि म्हटलं इथे तू राहायचं आहे. अर्थात ती संपूर्ण खोली जी होती ती अर्थात विषारी सर्पांनी आणि नागांनी भरलेली होती, आणि अर्थात यांचा जवळ गेल्यावरती त्याला दंश करणार हे नक्की होतं, आणि दंश केल्यावर मृत्यू हा ठरलेला आहे. असा विचार करून त्यांनी प्रल्हादाला सर्प आणि नाग असलेल्या खोलीमध्ये सोडून दिलं. प्रल्हाद त्या खोलीत त्यांनी प्रवेश केला आणि बघितलं की समोर अनेक नाग आणि साप आहेत. त्याला खूप आनंद झाला. त्याने हात जोडले, नमस्कार केला, माझ्या बंधूंना मला खूप आनंद आहे, मी तुमच्या जवळ आलो. आणि त्यांनी हातामध्ये त्यातले काही नाग उचलून घेतले आणि आपल्या गळ्यात घातले. त्याच्या मनामध्ये भावच नव्हता दुसरा की हा नाग आहे, हा मला दंश करेल, हा साप आहे, हा विषारी नाही, हे तर माझे बंधूच आहेत सगळे वेगळ्या योनीतले. म्हणून त्याला नमस्कार करून स्वतःच्या गळ्यात घातलं आणि तिथे शांत बसून राहिलं. त्याच्या अंगा खांद्यावर सगळे साप खेळत होते, पण त्यातले एकही सर्पाने त्याला दंश केला नाही. आता ही कमालच झाली. सर्प इतक्या अंगावर येतात पण एक पण दंश त्याला करत नाही. हिरण्यकश्यपू चकितच झाला. आता काय करावं आपण.
मग त्यांनी ठरवलं की याला एक काम करूया, आपण उंच कड्यावर फेकून देऊया, खाली कडे लोट करूया. राक्षस त्याला पर्वताच्या उंच कड्यावर घेऊन गेले आणि वरून त्याला ढकलून दिलं. अर्थात त्याला एकदा विचारलं, तू याच्यापुढे भगवंताला विसरून वडिलांची स्तुती करशील का? हो म्हणलास तर तुला हे नाही करणार. तो म्हणला, नाही, भगवंत आहे, भगवंत आहेत, वडिलांना मी मानतो वडील म्हणून, त्यांच्याविषयी माझ्या मनात आदर आहे, पण भगवंत हे भगवंत आहेत, त्यामुळे त्यांना मी मानणारच. बस, त्याला वरून ढकलून दिलं. अर्थात त्याला मृत्यू आला नाही. असंही काही ठिकाणी वर्णन आहे की जेव्हा त्याला वरून खाली फेकलं तेव्हा भगवान विष्णू प्रत्यक्ष हजर झाले होते आणि त्यांनी त्याला झेललं. असंही काही ठिकाणी आहे. मृत्यू आला नाही म्हणजे झेलला हा त्याचा दुसरा अर्थ झालाच नाही का. आणि अर्थात अशा प्रकारे कडे लोट करून सुद्धा त्याला मृत्यू आला नाही. मग त्यांनी त्याला उलटा प्रकार केला की बर्फाळ जागेत घेऊन गेले. चला इथे आपण त्याला बर्फाळ जागेमध्ये ठेवूया, बघूया या थंडीमुळे तो मरेल का. अर्थात प्रल्हादाला त्याचाही काही परिणाम झाला नाही, काहीही झालं नाही. मग त्याला त्यांनी समुद्रात फेकून द्यायचं ठरवलं. समुद्रात फेकून दिलं, पण तो बुडाला नाही, तो तरंगत होता. कुठली तरी अदृश्य शक्ती त्याला बुडू देत नव्हती. कोण होतं त्याला काही समजलं नाही. अर्थात भगवान विष्णूंचीच ही लीला होती. त्याने अनेक प्रकारे प्रयत्न केले मारण्याचे, पण त्याला मृत्यू मात्र काय आला नाही. त्याला समजेना की इतका लहान मुलगा, मी त्या मोठ्या मोठ्या शत्रूंचा निपात केलाय, मी इतका वीर आहे, माझे दैत्य सगळे शूर आहेत, सगळे देव माझे अंकित आहेत, आणि हा एक छोटासा माझाच मुलगा, आणि याच्याकडे तर काही शस्त्र नाही, अस्त्र नाही, काही नाही आहे. आणि मुख्य म्हणजे हा मला घाबरत पण नाही की बाबा आपला पिता आपल्याला मारण्यासाठी टपलाय, आपण तिकडे नको जाऊया, असं काही नाही. त्याने मी त्याला बोलवलं की तो माझ्याकडे येतो. काहीही भय नाही, कुठली त्याच्या मनात राग नाही ना द्वेष नाही. आला की मला नमस्कार करतो वरून. मी त्याला मारण्याचा प्रयत्न करतो, हा मला नमस्कार करतो. आता काय करायचं, काय करावं काय याला. हा कोणाला घाबरत नाही, याला मृत्यू पण येत नाही. मग आणि आहे किती वर्षाचा? 5 वर्षाचा. पण एक नक्की की ह्याच्या शरीरामध्ये अशी कुठली तरी शक्ती नक्की आहे की ज्यामुळे याला मृत्यू येत नाही, जे असामान्यच गोष्ट आहे. याचा इतका प्रयत्न केला तर कोणीही मरू शकतं. आता त्याला ही भीती वाटायला लागली की कदाचित याला मारण्याच्या प्रयत्नामध्ये मलाच तर मृत्यू येणार नाही ना, असं त्याला एकदा दोनदा वाटलं, आणि मग तो घाबरला. हिरण्यकशिपूला समजेना ह्याला काय करावं. विचार करून करून तो थकला, त्याला उदासीनता आली. शुक्राचार्यांची जे 2 मुलं होती, षंड आणि अमर्क, जे याचे शिक्षक होते तात्पुरते का होईना, ते त्यांच्याकडे आले हिरण्यकशिपूकडे आणि म्हणाले की अहो तुम्ही असे का बसलात. ते म्हणे काय करू आता, दुःख होईल नाही तर काय, मला तर उदासीनता आली. ते म्हटले अहो असं नाही आहे, तुम्ही सगळं विसरू नका. अहो तुम्ही त्रैलोक्यावर विजय मिळवलेला आहे, तुम्ही काय साधे असुर नाही आहात. सर्व राजे तुमचे, सर्व जे देव आहेत तुमचे अंकित आहेत, तुम्ही इतके पराक्रमी आहेत, तुम्ही हे विसरू नका. हा तर एक सामान्य मुलगा आहे, तेव्हा तुम्ही तुमचा पराक्रम विसरू नका. अहो तुम्ही फक्त जर भुवई वर केली तर लोक घाबरतात, थरकापतो. मग हा तर काय मुलगा लहान आहे, याचा तुम्ही कशाला एवढं मनावर घेता. हां, एक गोष्ट आपण करू शकतो. आता सध्या आमचे काही वडील इथे नाही आहेत, ते तपश्चर्या करायला गेलेत, आणि आमच्या वडिलांचा प्रभाव हा अर्थात तुम्हाला माहिती आहे काय आहे तो. आणि म्हणून मला असं वाटतं, आम्हाला असं वाटतं की आमचे वडील येईपर्यंत तुम्ही याला नीट ठेवा. म्हणजे काय करा, तर याला बांधून ठेवा वरून पाशाने. एकदा का आमचे बाबा आले की मग बाबांच्या बरोबर तो जर राहिला तर अर्थात बाबा खरे गुरु. मग त्यांची जर ह्यांनी सेवा केली कदाचित तर ह्याची बुद्धी सुधरू शकते, कारण गुरूंची सेवा आहे. आणि थोडंसं वयाने पण वाढेल, कारण त्याचे शुक्राचार्य जे होते ते तपश्चर्याला गेले, त्याने यायला वेळ होता. पण तोपर्यंत हा कुठे जाता कामा नये, म्हणून याला बांधून ठेवा वरून पाशाचा वापर करून.
गुरुपुत्रांनी सल्ला दिला आणि हिरण्यकश्यपूला पटला आणि अगदी बरोबर आहे, तुझे बाबा ह्याला नक्की काहीतरी करतील. सल्ला मानला. त्याला त्यांनी कोठडीमध्ये ठेवून दिलं. जोपर्यंत शुक्राचार्य येत नाही तोपर्यंत इथेच राहा. नंतर मग त्यांनी विचार असा केला की कोठडीत ठेवण्यापेक्षा ह्याला आपण पाठवून देऊया परत एकदा गुरु आश्रमामध्ये. थोडा ह्याला प्रयत्न करू दे, कदाचित काय सांगावं, काहीतरी फरक पडेल, कदाचित, माहीत नाही. त्यांनी परत एकदा आश्रमात पाठवून दिलं. म्हणलं की शुक्राचार्य येईपर्यंत परत एकदा तुम्ही प्रयत्न करा आणि दरम्यान जर शुक्राचार्य आले तर छानच आहे. तर मी ह्याला महालात ठेवत नाही, ह्याला मला ठेवायची इच्छाच नाही महालामध्ये, घेऊन जायला. ते म्हणजे ठीक आहे, आम्ही बघतो. ते त्याला परत एकदा आश्रमात घेऊन आले. शुक्राचार्यांची मुलं त्यांच्या पद्धतीने त्याला परत एकदा शिक्षण द्यायला लागले. धर्म काय, अर्थ काय, काम काय, वाम वाम वाम. अर्थात तो सगळा ऐकायचा, पण त्याला त्यातली एकही गोष्ट आवडायची नाही. फक्त तो आज्ञाधारक होता म्हणून त्याच्या ह्या गुरूंचा तो सगळा ऐकायचा, पण करायचा काहीच नाही त्याप्रमाणे. त्याच्या मनावर त्याचा काहीही परिणाम व्हायचा नाही. आणि त्यामुळे एकीकडे त्याला ते शिकवण्याचा प्रयत्न करतं आणि एकीकडे हा स्थितप्रज्ञासारखा तिथे जाऊन बसायचा. आणि अशा प्रकारे दोघांमध्ये एक प्रकारे असं म्हणायला हरकत नाही की चढाओढच लागली होती की तुम्ही मला शिकवता का मी तुम्हाला शिकवतो होता, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आणि मग हे दोघंही जण जे होते ते त्याला अगदी नेटाने खूप शिकवायचा प्रयत्न करत होते. आणि एकदा असं घडलं की ते गुरुग्रही होते तेव्हा मध्येच काही काम आलं आणि हे जे दोन शिष्य होते गुरूंचे, हे काही कामानिमित्त बाहेर जाणार होते. आणि बाहेर जाणार असल्यामुळे त्यांनी विचार केला की यांना परत पाठवण्यापेक्षा एकत्र राहू दे, खेळतील एकत्र छानपैकी. तो म्हणाला की आता तुम्ही सगळे जे काही इथे शिकायला आलेले सगळे जे शिष्य आहात तुम्ही इथेच राहा, आम्ही जरा परगावी जाऊन येतो. प्रल्हादाला म्हणले तू पण घरी जाऊ नकोस, इथेच राहा आणि तुम्ही सगळे मिळून इथे राहा, तुमची सगळी सोय केलेली आहे. ते म्हणजे ठीक आहे. शुक्राचार्याची मुलं तर दोघे जण परगावी निघून गेली काही कामासाठी. आणि अर्थात ही सगळी मुलं शिल्लक राहिली. अर्थात मुलं शिल्लक राहिले म्हणल्यावरती खेळ तर खेळणार सगळे, ते प्रश्न नाही आहे. परंतु घडलं असं, खेळ तर ते खेळायचे, परंतु प्रल्हाद त्यांना उपदेश करायचा. जेव्हा त्यांचे खेळ वगैरे खेळून व्हायचे तेव्हा प्रल्हाद ही सगळी जी मुलं होती, अर्थात तिथे जी मुलं होती ती सगळी आसुरांची मुलं होती. कारण स्वतः प्रल्हादसुद्धा आसुराचाच पुत्र होता. त्यामुळे या आश्रमामध्ये जेवढी मुलं होती त्याच्या वयाची सगळे असुर पुत्र होती. आणि हा प्रल्हाद जो आहे त्यांचं खेळणं संपल्यावर त्यांना उपदेश करायचा दररोज. आणि उपदेश किती छान केला बघा. तो त्यांना उपदेश करायचा आणि उपदेशामध्ये म्हणायचं की बघा असं आहे की आपला हा मानव जन्म आहे, हा अतिशय दुर्लभ आहे. तेव्हा या जन्मामध्ये आपण याचा चांगला वापर केला पाहिजे, नको त्या गोष्टी करू नये. आपल्याला हे ज्ञान लवकर होणं जरुरी आहे की आपला जन्म कशासाठी झाला आहे आणि आपण वेळ कसा घालतो आहे त्याचा आपण विचार केला पाहिजे. लहानपणी आपल्याला ज्ञान नसतं, बालपणी. नंतर यथावकाश कुमारावस्था येते, तेव्हासुद्धा आपण वेगळ्या प्रकारची मजा करण्यात आपला वेळ जातो. आणि नंतर बघता बघता गृहस्थाश्रमात जातो, तिथेसुद्धा आपण सर्व रमतो. आणि नंतर मग बघता बघता म्हातारपण पण येतं. आणि हे सगळं होत असताना आपण फक्त संसारच करत राहतो. आणि मग जेव्हा आयुष्याचा शेवटचा भाग येतो त्यावेळेस आपल्याला थोडी थोडी जाणीव व्हायला लागते, पण त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये शक्ती शिल्लक राहत नाही भगवंताची भक्ती करायची. आणि जे इतके वर्ष आपण केलेलं असतं संसार आणि इतर गोष्टी, त्याची आसक्ती पण आपली सुटत नाही. आणि त्यामुळे हे आसक्ती एकीकडे आणि थोडाफार कधीकधी ज्ञान मिळतं भगवंताची भक्ती करण्याचं, पण ते करणं शक्य होत नाही. कारण आयुष्यभर प्रपंच केला आहे फक्त आणि भगवंताची भक्ती केलेलीच नाही आहे.
आणि मग अशा वेळेस त्या व्यक्तीला खूप कठीण जातं भगवंताची भक्ती करणं. आणि इतर ज्या काही त्यांनी गोष्टी केलेल्या असतात त्या त्याला खेचत असतात सतत. यांनी हे जे म्हणलं आहे त्याच्यात एक सुंदर असा अभंग आपल्या पुस्तकामध्ये आहे. जसं प्रल्हादाने म्हणलं आहे की कुमार वयामध्ये किंवा बालपणे आपल्याला काही समजत नाही. आपण आपला वेळ जातो, नंतर थोडासा मोठा होतो, नंतरसुद्धा आपल्याला लक्षात येत नाही की आपण काय करतो नाही. आणि मग नंतर आपल्याला तारुण्य मिळतं, तारुण्यात पदार्पण करतो. तारुण्यात पदार्पण केल्यावर सुद्धा तारुण्यात पदार्पण केल्यावर सुद्धा आपल्याला हे लक्षात येत नाही की आपण जन्म का घेतला आहे. आणि मग ते तारुण्यामध्ये आपण सगळा संसार करत राहतो आणि बघता बघता तोही शेवटी कुठेतरी अभंग बघ. आणि बघता बघता शेवटी काय होतं की वयोवृद्ध मनुष्य बनतो, म्हातारपण येतं. करेक्ट. आणि मग त्यावेळेस आपण विचार केला तर आपण काय केलं तर आपण काहीच केलेलं नसतं. बघा सुंदर अभंग आहे आपल्या या पुस्तकामध्ये आहे नित्य उपासनेचं. तरी काय म्हणलं की नाही धरिले हरीचे पाय रे, नाही धरिले हरीचे पाय रे, जन्मा येऊन केले सकाय रे, जन्मा येऊन केले सकाय रे. सगळं त्याने असंच दिले. प्रपंच रंगी रंगून गेला, विषय विष हे प्याला रे, नाही धरिले हरीचे पाय रे, जन्मा येऊन केले सकाय रे, जन्मा येऊन केले सकाय रे. बघा गंमत. विटी दांडूचा खेळ खेळता, विटी दांडूचा खेळ खेळता, 12 वर्षे गेली रे. कसा वेळ जातो बघा. नाही धरले हरीचे पाय रे, जन्मा येऊन केले सकाय रे. पुढचं कडवं. काम उन्मध्ये भरून गेली, स्त्रीची संगत केली रे. संसार सुरू झाला. पुढे परत त्याने म्हणले माझे माझे म्हणता ओझे, भार वाहिला रामा रे, नाही धरले हरीचे पाय रे. करता करता एक एक माझी जी अवस्था आहे ती पुढे पुढे चालली आहे. मी जन्माला आलो, लहानपणी विटीदांडी खेळलो, नंतर शिक्षण घेतलं, नंतर संसार केला, सगळं केलं, पण मी फक्त भगवंताचं नामच नाही घेतलं. मग केलं काय? नाही धरिले हरीचे पाय रे, जन्म येऊन केलंच काय? मग काय केलं मी? विटीदांडू खेळलं, शिक्षण घेतलं, संसार केला, केलं काय? पण बाकीचं काहीच नाही केलं. ते म्हणून म्हणतात की शेवटचं कडवं खूप छान आहे. त्याने म्हणलं अंतकाळी कोणी प्रभुविण, अंतकाळी कोणी प्रभुविण, नये तुझला कामा रे, नाही धरिले हरीचे पाय रे, नाही धरिले हरीचे पाय रे, जन्मा येऊन केले सकाय रे, जन्मा येऊन केले सकाय रे. किती सुंदर अभंग आहे. फार सुंदर अभंग लिहिला हा. असं होतं. आणि हेच प्रल्हादाने म्हणलं. अक्षरशः या अभंगाशी अगदी पूर्ण मॅच होणारा असा त्याचा उपदेश आहे. तो म्हणाला की अशा प्रकारे सर्व. आणि हा उपदेश तो कोणाला करतोय? तर हा उपदेश तो त्याच्याबरोबर असलेल्या सर्व मुलांना करतो आहे, जे सगळे अर्थात असुरांचेच सगळे मुलं आहेत. या सर्व असुरांच्या मुलांना तो एकत्र जमा करून हा उपदेश करतो की बाबा रे असं करू नका, हे असं असं आपला संसार आहे, असं असं होणार आहे, किंवा हे तुम्ही लक्षात ठेवा, असं करू नका. तुम्हाला समजत नाही भगवंताची माया किती आहे. आणि हेही लक्षात ठेवा की संगती चांगली पकडा. अर्थात दैत्यांची संगती ही चांगली संगती नाही, हे पण त्यांनी सांगायला कमी केलं नाही. स्वतः दैत्य कुलात जन्माला येऊन सुद्धा तो म्हणाला की जरी मी इथे जन्माला आलो असलो तरी पण दैत्यांची संगती ही चांगल्या संगतीमध्ये मोडत नाही, ती कुसंगतीच आहे. तेव्हा निदान तुम्ही एवढं करा की विषयासक्त जे दैत्य त्यांच्यापासून तरी लांब राहा.
जे चांगले दैत्य असतील त्यांच्याबरोबर राहा. हो, दैत्य आणि चांगले. परंतु आता हा पण दैत्य कुळातच होता ना. स्वतः प्रल्हाद दैत्य कुळातच जन्माला आला होता. बलिराजा दैत्य कुळातच जन्माला आला. विरोचन पण दैत्य कुळातच जन्माला आला. पण हे सगळे चांगलेच होते ना, यांनी धर्म पाळला. म्हणून तो काय म्हणाला की दैत्यांच्या विषयासक्त जे दैत्य आहेत त्यांच्या संगतीपासून तुम्ही लांब राहा आणि भगवंताला शरण जा. कारण भगवंतच तुम्हाला जे आहेत ते मोक्ष प्राप्ती करून देऊ शकता, अन्य कोणी नाही. आता गंमत बघा की दैत्य चांगले होते थोडेफार, पण बहुसंख्य असुरी वृत्तीचेच तर होते. असुरी वृत्तीचेच बहुसंख्य दैत्य होते. आता त्याग करायचा म्हटलं तर त्याग कसा करणार? बहुसंख्य मुलांना आपल्या आईवडिलांचाच त्याग करावा लागला असतं. कारण सर्वांचेच आईवडील जे आहेत ते दैत्य होते आणि दैत्यांसारखे वागायचे. हा महत्त्वाचा भाग आहे. आता स्वतः प्रल्हाद जो होता त्याचे वडील तर दैत्य होतेच होते आणि दैत्यासारखे वागायचे. किंबहुना कळस होता वाईट वागण्याचा, हिरण्यकश्यपू राक्षस. आणि हा बिनदिक्कतपणे सांगतोय की जे अशा प्रकारे आसक्ती असणारे असे जे कोण दैत्य असतील अशा दैत्यांच्या संगतीपासून तुम्ही लांब राहा आणि भगवंताला म्हणजे विष्णूंना शरण जा असा उपदेश तो सगळ्यांच्या नाकावर टिचून त्या दैत्यगुरूंच्या आश्रमात तो करत होता सर्व मुलांना. आणि अर्थात त्यावेळेस त्याचे गुरु तिकडे नव्हते. शुक्राचार्य तिथे नव्हते आश्रमात. शुक्राचार्य तपश्चर्या करण्यासाठी बाहेर गेले होते आणि त्यांची 2 मुलं जी होती ती पण नेमकी बाहेर गेली होती. कारण सुट्टी लागली होती थोडंसं मध्ये काही कालावधी. आणि त्या कालावधीमध्ये हे घडलं. ह्या कालावधीमध्ये अशा प्रकारे हा सर्वांना जमा करून उपदेश करतोय की असं आहे आणि तसं आहे आणि वावने वाव. दैत्याची मुलं ऐकत होती नक्की, हे मात्र आहे की ते सगळे ऐकत होते की काय सांगतोय प्रल्हाद. शेवटी प्रल्हाद हा त्यांच्या राजाचा मुलगा होता, हेही लक्षात ठेवा. प्रल्हाद हा राजाचा मुलगा असल्यामुळे अर्थात त्याचं काही गोष्टी ते ऐकू शकायचे किंवा थोडासा प्रभाव होताच. त्यामुळे ते सगळं ऐकत होते. सांगा तुम्ही काय सांगाल ते आम्ही ऐकतो तरी नक्कीच. आणि अर्थात प्रल्हादाने या संधीचा बरोबर फायदा उचलला आणि त्याने पुढे पण भरपूर उपदेश केला. तो म्हणाला काय की आपला स्वभाव मूळचा काय असेल तो असू द्या, पण तो आता तुम्ही सोडून द्या. आपला आसुरी स्वभाव आहे ना, पण तो सोडून द्या. त्याच्याऐवजी उलटं करा, सर्वांवर दया करा. तुम्हाला दयाबुद्धी नाही आहे, असुरांकडे नसते. पण आपल्याला आता ते करायचं नाही. याच्यापुढे आपली दयाबुद्धी आपण जागृत करायची आणि सर्व प्राण्यांवर आपण प्रेम करायचं. नाहीतर त्याच्या उलट असुर होते की सर्वांवरती द्वेष करायचे. आता हे आपण करायचं नाही. आपण सर्वांवर प्रेम करूया आणि प्रेम जर आपण केलं तर भगवंत आपल्यावर प्रसन्न होतील. आणि भगवंत जर प्रसन्न झाले तर मग काय शिल्लक राहिलं? ज्यांना भगवंत पसंत त्यांना काही बघायची गरज नाही. त्यांचं झालं, सगळं कल्याण झालं त्यांचं. आणि भगवंताकडे तुम्ही काहीही वस्तू मागा, ते काहीही देऊ शकतात. अगदी तुम्हाला एखादं ऐहिक सुख जरी पाहिजे असेल तर भगवंत देऊ शकतात, राक्षस देऊ शकत नाही. हे तुम्ही नीट समजून घ्या. आणि हे नीट समजून घ्या आणि वेळ न दवडता त्यांचं नाम घ्यायला सुरुवात करा. भगवंताच्या गुणांचं संकीर्तन करायला सुरुवात करा. हे तुम्ही वेळ न दवडता करा. हाच खूप महत्त्वाचा भाग आहे. असा उपदेश प्रल्हाद जो आहे तो आपल्या सर्व बांधवांना करतोय. तुम्ही असं वागा, असं वागा. मुलंसुद्धा अगदी शांतपणे सगळं बसून ऐकतायत की काय उपदेश चालू आहे, काय उपदेश चालू आहे. ऐकतात, काही ते बोलत नव्हते. तो म्हणाला की हे सगळं ज्ञान जे आहे हे साधं ज्ञान नाही आहे. हे मी तुम्हाला देतोय बरोबर आहे, पण हे ज्ञान साधं नाही आहे. हे फार दुर्लभ असं ज्ञान आहे. पण तुम्ही सुदैवी आहात म्हणून तुम्हाला हे सगळं मिळतं ऐकायला, ते पण या वयात. कारण असं म्हणतात ना की जितक्या लवकर आपल्याला हे समजेल की भगवंताची भक्ती करावं तो मनुष्य नशीबवान. आपण म्हणतो ना की या मार्गात लवकर जो येईल तो नशीबवान. जितका उशिरा येणार तेवढा तुम्हाला पुढे जायला वेळ लागणार, जन्मांची संख्या वाढणार.
म्हणून तो म्हणतो की तुम्ही सुदैवी आहात की हा उपदेश तुम्हाला या इतक्या कमी वयात ऐकायला मिळतो. आणि हा उपदेश जो आहे तो नर आणि नारायण यांनी नारद मुनीला केला होता, लक्षात ठेवा. आणि हा जो उपदेश आहे हा मी तुम्हाला सांगतोय. आणि हे सगळं मी नारदांच्या तोंडून फार पूर्वी ऐकलं होतं. कारण मुलाला प्रश्न पडलाच होता ना की याला हे सगळं कसं माहिती. तेव्हा त्याने उत्तर दिलं होतं की नाही, मला हे नारदांनी सगळं सांगितलं आणि नारदांना प्रत्यक्ष नर आणि नारायण यांनी हा उपदेश केला होता. तेव्हा हे अगदी बरोबर आहे. आणि याप्रमाणे तुम्ही काम करायला सुरुवात करा. आता वेळ न दवडता. सगळं त्यांनी छान उपदेश केला आणि अर्थात तो उपदेश हे सगळं ऐकतायत. उपदेश झाल्यावरती दैत्याच्या सर्व पुत्रांना त्यांनी विचारलं, आता तुम्हाला हा माझा उपदेश तर समजला, तुम्ही छान ऐकून घेतला, आता ज्याप्रमाणे तुम्ही सुरू कराल ना. तेव्हा दैत्यपुत्र काय म्हणाले, काय माहिती आहे काय प्रल्हाद, असं आहे की हे जे 2 गुरुपुत्र आहेत ज्याच्याशिवाय आम्ही कोणाला जाणत नाही, हेच आम्हाला माहिती आहेत की हे गुरूंचे आपल्या पुत्र आहेत आणि ते आमच्यासाठी पवित्र आहेत. आणि यांच्याकडूनच आम्ही सगळ्या गोष्टी शिकतो आणि याने आम्हाला अनेक गोष्टी शिकवल्या आहेत. आणि म्हणून ते काय सांगतात तेच आम्हाला बरोबर वाटतं. तू लहान आहेस अजून, तू आमच्याच वयाचा आहेस, त्यामुळे तुझं ज्ञान कितपत योग्य आहे, बरोबर आहे, याची आम्हाला शंका आहे. आणि तू एकतर राजमहालामध्ये राहतोस सोन्याच्या पिंजऱ्यात, तुला काय समजते. तुला कधीतरी नारद मुनी भेटले असतील आणि म्हणून त्यांनी तुला हे कदाचित सांगितलं असेल, पण आमचा या गोष्टीवर काही इतकासा विश्वास बसत नाही. आणि जर तुझी अशी इच्छा असेल आम्ही तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागावं, तर तुम्ही मला अशी एखादी गोष्ट काहीतरी प्रूफ द्या आपल्या भाषेत की आम्हाला मनामध्ये शंका आहे की हे तुला कसं काय समजलं आणि हे कसं काय खरं आहे. या संदर्भात आम्हाला अनेक शंका आहेत. तर आम्हाला विश्वास वाटेल अशी एखादी तू बाब सांग किंवा गोष्ट सांग की हे तू जे काय मिळवलेलं ज्ञान खरं आहे याची आम्हाला खात्री पटेल. कारण तू हे सांगतोस ते आम्हाला काही एवढं पटत नाही आहे. तेव्हा असे काही तुझ्याकडे भाग आहे का की हे ज्ञान तुला कसं प्राप्त झालं, काय झालं, कसं, हे नीट सांग आम्हाला. जर आम्हाला पटलं की तुला खरोखर चांगल्या प्रकारे ज्ञान मिळालं आहे आणि ते आपल्या भाषेमध्ये वैध आहे किंवा ऑथेंटिक आहे, तर आम्ही त्याच्यावर विचार करू ऐकण्याचा, अन्यथा आम्ही हे मानत नाही. तेव्हा तू आमच्या या शंकेचं निरसन कर, असं प्रल्हादाने सांगितलं. अच्छा, असं जेव्हा हे दैत्याची मुलं जेव्हा असं प्रल्हादाला म्हणाल की आम्हाला विश्वास नाही, बघा तुम्ही असा उपदेश तुम्ही कुठल्याही व्यक्तीने करा, सर्वसामान्य की जे या मार्गात नाहीत त्यांना एक दिवस जमा करा आणि सांगा हे सगळं तत्त्वज्ञान जे आपण ऐकलं आहे आत्ता, सांगा की असं आहे, मनुष्याचा जन्म असा आहे, हे केलं पाहिजे, नाहीतर असं होतं, सगळं तुम्ही सांगा त्यांना. काय होतं बघा, काय काय परिणाम होतो बघा. परिणाम होण्याची काही शक्यता फार कमीच आहे. बहुसंख्य लोक या कानाने ऐकतील त्या कानाने सोडून देतील, कारण हा उपदेश ऐकल्यावर त्याप्रमाणे करणारी लोक फार कमी असतात. त्याच्यासाठी सुद्धा तुमचं पुण्यच पाहिजे. हा मार्ग मिळणं साधी गोष्ट नाही आहे. आणि म्हणून तर असुरांची मुलं जे म्हणाले तसंच होण्याची शक्यता जास्त आहे की ज्या कोणाला उपदेश कराल ते फक्त ऐकतील आणि सोडून देतील, त्याप्रमाणे येऊन लगेच देवळामध्ये त्याप्रमाणे करतील असं शक्यता फार कमी आहे. आणि म्हणून ही मुलं पण म्हणाले की आमचा इतकासा काही विश्वास नाही आहे, तू आम्हाला एखादी अशी भाग सांग की ज्याच्यामुळे आमचा या गोष्टीवर विश्वास बसेल. अर्थात त्याने असं सांगितल्यावर सुद्धा प्रल्हाद नाउमेद झाला नाही. नाउमेद झाला तर तो प्रल्हाद कसला हो. प्रल्हाद जो आहे हा एवढं सांगितल्यावर सुद्धा अतिशय शांत होता. त्याला या गोष्टीचा आनंद झाला की माझ्या सर्व या मित्रांनी हे सगळं शांतपणे ऐकून घेतलं, याचा त्याला खूप आनंद झाला. आणि तो म्हणाला ठीक आहे, तुम्हाला फक्त याच गोष्टीची शंका आहे ना, ठीक आहे, मी तुम्हाला याचं सविस्तर उत्तर देतो की हे ज्ञान कसं खरं आहे आणि हे ज्ञान मला मिळालं ते पण कसं मिळालं हे मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगतो.
आणि हे ऐकल्यावर मला खात्री आहे की तुम्ही मी सांगितलेल्या मार्गावर नक्की पुढे जाल. तेच त्रिवार सत्य आहे. आणि मग त्याने आपल्या या सर्व मित्रांना परत वेगळ्या प्रकारे हे सांगायचा प्रयत्न केला आणि कशा प्रकारे त्याला हे ज्ञान प्राप्त झालं, ती एक सुंदर कथा आहे. ती त्यांनी मग सांगितली. आणि अर्थात ती कथा जी आहे ती आपण अर्थात पुढल्या भागामध्ये ऐकू. या ठिकाणी भाग क्रमांक 64 समाप्त होत आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम.